नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी माझ्याबद्दल सगळे काही म्हणजे यूट्यूबला काय माझं तेवढं ऑडियन्स नाही, पण माझे इंस्टाग्रामला जे काही ऑडियन्स आहे त्यांचे सतत प्रश्न असतात की तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही टाकलेले आम्ही धाराशिवकर, सोलापूरकर, तुम्ही सांगता कुठं राहता म्हटलं तर सांगता गुजरातमध्ये. कधी कधी बऱ्याचशा कमेंटला रिप्लाय देण्यात येतो की तुम्ही कुठले तर भूमचे. मग नक्की काय प्रकार आहे, तुम्ही नक्की कुठं राहता आणि कुठले आहात तुम्ही? तर त्याच्यासाठी मी म्हटलं आज एक व्हिडिओ बनवावा, माझी ओळख म्हणजे माझ्याबद्दल सगळं. म्हणजे आता मध्ये पण मागच्या एका महिन्यात एक व्हिडिओ टाकला होता, तो पण बऱ्यापैकी व्हायरल गेला होता. तेव्हा पण खूप प्रश्न होते की तुम्ही गुजरातमध्ये कुठं राहता, मग तुम्ही तर धाराशिवकर म्हणता, भूममध्ये कुठं राहता, कुठले विचारलं तर भूम सांगता. तर मग बऱ्याच जणांचे प्रश्न होते, म्हणून मग म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवावा की माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की मी कुठं राहते, कुठली आहे, माहेर कुठलं, सासर कुठलं, इथं काय करते, सोलापूर की धाराशिव, भूम की अंकलेश्वर गुजरात याबद्दल. तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर माझं नाव आहे अमृता, मी अमृता आणि मी राहते अंकलेश्वर गुजरातमध्ये. मी इथं राहते पण प्रॉपर मी इथली नाही. मी आहे म्हणजे माझं माहेर आहे करमाळा तालुक्यातलं गौंडरे गाव, तिथली माझं माहेर आहे. माझं सासर आहे धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात बरानपूर गाव. बरानपूर आमचं छोटंसं गाव आहे, भूमच्या जवळ 4-5 किलोमीटरवरती. म्हणून मी माझं माहेर धाराशिवकर आणि सोलापूरकर असं लिहिल्याचं कारण हे की माहेर माझं सोलापूर जिल्ह्यात येतं आणि सासर धाराशिव जिल्ह्यात येतं म्हणून. पण सोलापूरशी माझा काहीही संबंध नाही. करमाळा हा सोलापूरपासून खूप लांब पडतो, म्हणून मग ते ॲक्च्युली सोलापूर सिटी एका बाजूला येते आणि सोलापूर जिल्ह्यातला पूर्ण भाग जो आहे तो एका बाजूला येतो. म्हणून सोलापूरचा माझा काही संबंध नाही. फक्त एवढंच की माझं माहेर सोलापूर जिल्ह्यात येतं म्हणून मी सोलापूरकर लिहिलेलं आहे. आणि धाराशिव जिल्ह्यात माझं सासर येतं आणि धाराशिवमध्ये भूमपासून जवळ 4-5 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे. बरानपूर माझ्या गावाचं नाव आहे. आणि आम्ही राहतो गुजरातमध्ये. गुजरातमधल्या अंकलेश्वर म्हणजे सुरतपासून 60 किलोमीटर अंतरावर अंकलेश्वर एक सिटी आहे. अंकलेश्वर तसं तालुक्याचंच ठिकाण आहे, पण बरीचशी डेव्हलप आहे कारण इथं आपल्या भारत देशातल्या मोठ्या मोठ्या फार्मा केमिकल कंपन्या आहेत, त्याच्यामुळे अंकलेश्वर खूप नावाजलेली आणि मोठी सिटी आहे. तर इथं आम्ही राहतो. तर इथं माझे हजबंड जॉब करतात. पण असं म्हणायला हरकत नाही की आम्ही जेवढे म्हणजे महाराष्ट्रात फक्त आमचं शेती आहे, आमच्या गावाला शेती आहे आणि घरदार आहे, पण बाकी सगळं आमची लाईफ इकडेच गेलेली. म्हणजे माझ्या यांचा जन्म सुद्धा इकडेच झालेला आहे गुजरातमध्ये. आमचे मम्मी पप्पा म्हणजे माझे सासू सासरे इथेच राहत होते. माझे सासरे त्यांच्या लग्नाच्या आधीपासून इथं सेट होते, जॉब होता इथं त्यांचा. त्याच्यानंतर त्यांनी इकडेच बिझनेस चालू केला, इकडेच त्यांना सक्सेस भेटायला लागलं. मग त्यांचं लग्न होऊन त्यांनी माझ्या सासूबाईंना पण इकडेच आणलं आणि माझ्या नंदा आणि माझ्या यांचा सुद्धा जन्म शिक्षण इकडेच झालेले. म्हणजे आमचं इकडेच आमची घरदारं सुद्धा आहेत आणि आमचं मतदान सुद्धा इकडेच आहे. तर मम्मी पप्पा आता 4-5 वर्षापासून गावाला राहतात म्हणून त्यांचं मतदान गावाला केलेले, आम्ही इथं राहतो म्हणून आमचं मतदान इथं केलेले. अगोदर आमच्या सगळ्यांचं मतदान इथं होतं, पण फक्त मतदानासाठी त्यांना इकडे येणं किंवा आम्हाला गावाला जाणं शक्य होत नाही, म्हणून आम्ही त्यांचं मतदान तिकडे आणि आमचं मतदान इकडे केलेलं आहे. तर आता आम्ही इथंच राहतो, यांचा जॉब इकडं, मुलं इकडं, म्हणून इथं मतदान करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यांचं पण तिकडं करणं गरजेचं आहे कारण गावाला आपलं घरदार आहे, शेती आहे, सगळं आपलं गावालाच आहे. त्याच्यामुळे ते गावाला मतदान करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण विचारतात की तुमची कास्ट कोणती, तर तुम्ही धनगर आहात का? तर वारे माझं सरनेम आहे वारे. तर वारे म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटतं हे धनगर आहेत आणि असू शकतं. धनगर वारे जे सरनेम आहे ते धनगरमध्ये पण असतं वाटते मला, कारण बरेच 2-4 वेळा मला 2-4 जणांनी विचारलं होतं. तर असू शकतं कारण अहमदनगर साईडच्या एका दादांनी मला एक कमेंट केली होती की मी अहमदनगरचा आहे आणि आमच्याकडे आम्ही वारे आहोत पण आम्ही धनगर आहोत, तर तुमची कास्ट कोणती? तर मग माझं असं आहे की मी खंडेरायांचं पण स्टेटस बऱ्याचदा ठेवत असते, खंडोबाचं. कारण माझ्या आजी सासऱ्यांच्या अंगात खंडोबाचं वारे यायचं, तेव्हापासून आमचं कुलदैवत खंडोबा पण आहे आणि कोल्हापूरच्या ज्योतिबा पण आहे. आम्हाला ज्योतिबा पण आहे आणि खंडोबा पण आहे. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांच्या अंगात पण वारे यायचं खंडोबाचं. प्रत्येक वर्षी चंपाषष्टीला ते लंगर तोडायचे. आता ह्या 2-3 वर्षात थोडं खंडित झालेले, म्हणजे आता काही असेल, काही नियम त्याचे होत नाहीत किंवा काही कारणांमुळे आता त्यांच्याकडून होत नाही, ते लंगर तुटत नाही. पण आमच्या घरात खंडोबाचा लंगर आहे. तर मला वाटतं माझ्याविषयी सगळी माहिती आणि सगळी इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे तुम्हाला. आता माझ्याबद्दल काही प्रश्न तुमच्या मनात नसतील आणि जरी काही असेल तरी कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला सांगेल. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.